हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाठीमागचा बंद गळा म्हणजे पाठीमागचा बोटनेक आणि पुढचा बोटनेक त्याच्यावरून डीपनेक कसा करायचा ते बघणार आहोत. आपल्याला काय असतं की कुठल्याही ब्लाऊजचं शिवायचं असेल तर बोटनेकचे दोघंही पार्ट जे असतात, पाठीमागचा भाग आणि पुढचा पार्ट दोघंही बोटनेक घेतो आपण. तर बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं असतं की पाठीमागचा बोटनेक हवा आहे पण पुढचा डीपनेक हवा आहे प्रिन्सेस कटमध्ये. तर तो कसा कट करायचा ते बघणार आहोत. आधी तर मी बोटनेकची तुम्हाला मार्किंग करून दाखवणार आहे पेपर पॅटर्न सारखं. पाठीमागचा भाग पुढचा भाग सेमच असतो आपला. फक्त पाठीमागचा भाग जेव्हा प्रिन्स कट करतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला काही भागात वाढून घ्यायला लागतं. तर मी तुम्हाला फक्त टिक करून दाखवणार आहे शोल्डर मुंड्याची मापं आणि गळ्याची उंची कशी वाढवायची तेवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. उंची वाढल्यानंतर बऱ्याचशा महिला म्हणतात की रुंदी कशी कमी करायची ते आमच्या लक्षात येत नाही. आता आपल्याकडनं बऱ्याचशा महिलांनी पेपर पॅटर्न घेतलेले, तर त्या महिलांचं असं म्हणणं असतं की पाठीमागचा बोटनेक आम्हाला हवा आहे पण पुढचा डीपनेक करायचा आहे तर कसा करायचा. तर आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर मी आता तुम्हाला टिक करून दाखवते. तर इथं आपण मार्किंग करणार आहोत. बऱ्याचशा महिलांना पाठीमागचा बोटनेक हवा असतो आणि पुढचा डीपनेक. तर बरेचसे मेसेज आणि कमेंट पण आलेले आहेत की पाठीमागचा जर बोटनेक असेल तर पुढचा डीपनेक करता येतो का. तर हो, करता येतो. सर्वात आधी सरळ रेषा आपल्याला टिक करून घ्यायची आहे. अर्धा इंच हुकलूक पट्टीसाठी. इथून पुढे आपल्याला शोल्डर मुंड्याची मापं घ्यायची असतात. मी फक्त पुढचा भाग टिक करून दाखवणार आहे, बाकी प्रिन्सेसचा आकार वगैरे करणार नाहीये. फक्त तुम्हाला गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची कशी वाढवायची आणि रुंदी कशी कमी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता समजा 28 साईज आहे. 28चं आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे 6 इंच. मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला 6 इंच. 28 साईजचं मी तुम्हाला दाखवते माप. आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. 28चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ज्यांच्या मुंड्याला चुन्या येत असतील किंवा कापड गोळा होत असेल, रिंकल्स येत असतील तर त्यांनी अशा पद्धतीने 1/2 इंच टिक करायचं आहे. आणि हे 1/2 इंच टिक केल्यानंतर आपल्याला 1.5 इंचावरती पाठीमागचा आकार देतो, 1 इंचावरती पुढचा आकार देतो. तर मी पुढचा भाग दाखवणार आहे. पाठीमागचा भाग आपला बोटनेकच असणार आहे. पाठीमागचा भाग आणि पुढच्या भागात फक्त फरक काय, मुंड्याला शेप द्यायचा आणि इथून जे मोजून घेतो ते, बाकी गळ्याची रुंदी, शोल्डर, मुंडा सेमच येणार आहे आपला. तर पुढचा भाग मी टिक करून दाखवते. पुढच्या भागाच्या मुंड्याला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला. हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार. पाठीमागचा असेल तर इथून 1.5 इंच मोजायचे. आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत 28 साईज पासून 50 साईज पर्यंत बोटनेकचे, प्रिन्सेस कटचे व्हिडिओ आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. आपल्याला आता गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 4.5 इंच. 4.5 इंच गळा रुंदीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. 3.25 इंच गळ्याची रुंदी, गळ्याची उंची 3.25 इंच. गळ्याची रुंदी 4.25 इंच. 3.25 इंच वरती टिक केलं, बॉक्स तयार केला. म्हणजे मी जे पेपर पॅटर्न दिलेले आहेत महिलांना त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला कमी करता येईल. अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा बोटनेक दिलेला आहे पुढचा भाग. आणि तुम्ही जर तुमच्या पद्धतीने कट करत असाल तर आपल्याला 1/2 इंच मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं. जसं मी पेपर पॅटर्न घेतलेल्या महिलांना ते कट करून दिलेले, ते कट करायची गरज नाही. माप कसं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता समजा बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आहे की आपल्याला उंची वाढवायची आहे, तर मग आता हे तुम्हाला पूर्ण माप मी टिक करून दाखवलेलं आहे. पुढचा भाग आहे हा. पुढच्या भागात मी प्रिन्सेस कटचा आकार दाखवणार नाही कारण वेळ खूप जातो त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला उंची मोजायची आहे. समजा आता 28 साईज आहे, तुम्हाला 5.5 इंच तयार उंची घ्यायची आहे. तर 6 इंच वरती टिक करायचं आहे. आणि इथून जे आहे आपल्याला, आता बऱ्याचशा महिलांना कळणार नाही, त्यांनी बॉक्स तयार केला तरी चालेल, पण आपल्याला काय करायचे, गळ्याची रुंदी फक्त 2 इंच घ्यायची. गळ्याची रुंदी फक्त 2 इंच. हे अर्धा इंच सोडून इथून 2 इंच मोजायचे. हे अर्धा इंच पकडलं तर 2.5 इंच. पण ज्यांनी पेपर पॅटर्न घेतले त्यांच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा दिलेले, त्यामुळे फक्त तुम्हाला 2 इंच मोजायचे. 2.25 इंच घेतलं तरी चालेल, पण 2.25 इंचपेक्षा जास्त घेऊ नका. तर हे मार्किंग आलं. आता हे मार्किंग कसं आहे आपलं 4.5 इंचाचं आणि हे आहे फक्त 2.25 ते 2 इंचाचं. तर आता काय होईल, ही रेषा जी आहे ही आपली क्रॉसमध्ये तयार होणार आहे. ही जी रेषा आहे ही आपली क्रॉसमध्ये तयार होणार आहे. जर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा येईल, तुम्हाला ग्लास आकार पण तयार करता येईल.
आणि गोल आकार द्यायचा असेल तर अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे, वेळ लागत नाही, जास्त कन्फ्युजन नाही, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने टिक करायचं आहे. आणि समजा तुम्ही जर माझ्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले असतील तर प्रिन्सेस कटचा आपल्याला आकार मी अशा पद्धतीने टिक करून दिलेला आहे. हा आहे प्रिन्सेस कटचा आकार. अशा पद्धतीने हा भाग आपला कट झालेला आहे, समजा हा कट करून दिलेला आहे. तर हा जो भाग आहे आपला, याच्यावरती तुम्हाला करायचे पूर्ण भाग टिक करायची गरज नाही. फक्त हा जो फ्रंटचा भाग आहे हुकलूक पट्टीचा, हा भाग आपल्याला एका कागदावरती टिक करायचा आहे. आणि आपल्याला जो आकार आहे तो टिक करून घ्यायचा, जेवढी गळारुंदी असेल तेवढा. गळ्याची उंचीचा पण आकार कट करून घ्यायचा आहे. तिथून पुढे आपल्याला गळ्याची उंची जेवढी हवी असेल, जसं मी आता तुम्हाला टिक करून दाखवलं, बाकी हे पार्ट काढायची गरज येत नाही. हा पार्ट निघाला आपला इतका पार्ट, तरी पण भरपूर आहे. मी दिलेल्या मैत्रिणींना तर खूप सोपं पडणार आहे. जास्त काही कठीण टिक करायची गरज नाही किंवा जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. तर अगदी सोपी पद्धत आहे. गळ्याची उंची मोजायची आहे. फक्त गळ्याची उंचीपासून हे अर्धा इंच सोडलं तर फक्त 2 इंच गळारुंदीचं माप घ्यायचंय. अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने केलं तर तुमचे शोल्डर पण गळणार नाहीत आणि ब्लाऊज जास्त पसरट होणार नाही, गळा जास्त पसरट होणार नाही. आता बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की इथून जर आपण इतकं घेतलं तर काय फरक पडेल. काय होईल, जेव्हा आपण इथून असा आकार देणार तेव्हा आपली चेस्टचा आकार इथं दिसणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, फक्त गळारुंदी ही 2 इंच ठेवायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. जास्त काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा जास्त काही वेळ जाणार नाही तुमचा. अगदी कमी वेळात मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि ज्या मैत्रिणींनी पेपर पॅटर्न घेतलेले त्यांच्यासाठी फक्त हे 2.25 इंच गळारुंदी टाकायची आणि अशी मार्किंग करून घ्यायची. सोपी पद्धत आहे. मी जे पेपर पॅटर्न दिले त्याच्यावरती न करता तुम्हाला कागदावरती करायचंय आणि कागदावरती टिक करून घ्यायचे, म्हणजे खराब होणार नाही आणि जास्त दिवस टिकेल पण तुम्हाला. आणि ज्या मैत्रिणींची आता समजा 30 साईज आहे, 32 साईज आहे, तर त्यांचे शोल्डर मुंड्याचे माप चेंज होणार आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही नक्की बघू शकता. तुम्हाला सर्च करायचं आहे. जो समजा आता तुम्हाला 32 साईज व्हिडिओ हवा आहे बोटनेकचा, तर मंजुषा शिवण क्लास 32 साईज बोटनेक असं सर्च केलं तरी आपला व्हिडिओ येऊन जातो. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा प्रिन्सेस कट बोटनेक वरून डीपनेक गळा कसा कट करायचं याचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.